तर चालत असताना क्षमा करा, बहुतेक काहीतरी कनेक्शन कट झालं असावं. चालत असताना सकाळच्या मॉर्निंग वॉकला तो माझ्या पुढं पडलेला भला मोठा शहाळ्याचा नारळ माझ्या पुढच्या खालच्या फरशीवर आपटला आणि जणू का एखादा भला मोठा दगड माझ्या पुढे वरनं खाली पडावा, खांद्याला स्पर्श करून तसा पडला. ज्या डाव्या खांद्याचं ऑपरेशन झालंय त्या खांद्याच्या बाजूने अगदी स्पर्श करून तो खाली जमिनीवरती आपटला. आणि माझ्या मागनं एक ज्येष्ठ 2 म्हाताऱ्या आजी बाजूने चालत होत्या, त्या माझ्या पुढे आल्या. त्यातल्या एक मला ओळखणाऱ्या होत्या सोसायटीत स्वामींचं, त्या पण स्वामी भक्त आहेत. तर त्या मला आल्या मला म्हणल्या की तुमच्यावर खूप स्वामींची कृपा आहे हो. म्हणे आम्ही डोळ्याने बघितलं, म्हणले तो 4 इंच जरी आत पडला असता तरी तुम्हाला म्हणले जबर दुखापत झाली असती. मी तर त्यांना म्हटलं मला सदैव मोक्ष मिळाला असता म्हटलं, पण आज बहुतेक महाराजांची इच्छा नव्हती म्हटलं. आणि अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. अगदी हरिपाठातली ती ओवी संपायला आणि तो धाडकन नारळ माझ्या पुढं पडायला. अनुभव असेल छोटा, पण मला असं वाटतं की माझ्या एक अगदी जवळच्या मित्राचे वडील बदामाच्या झाडाखालनं चालले होते. वाळलेला बदाम त्यांच्या डोक्यात पडला आणि जवळपास त्यांना 6 महिने डोक्यामध्ये दुखत होतं. त्यांना ब्रेनला ती जी काही इंजुरी झाली होती ती 6 महिने त्यांना दुखत होती. तेव्हाच मला असं वाटलं होतं की नारळ जर डोक्यात पडला, असं म्हणतात, म्हणजे मी असं ऐकलंय की नारळ हा सहसा डोक्यात पडत नाही, म्हणजे असं त्या नारळ हा जागृत अवस्थेत असतो. त्या नारळाला असं कळतं, असं मी ऐकलं की तो डायरेक्ट आला कधी तर तो जनरली डोक्यात पडत नाही. म्हणजे हे जर फक्त त्या वरच्याचीच इच्छा असेल की या माणसाच्या ढाळक्यात पाडायचं तरच त्याला बहुतेक जागेवरती मुक्ती मिळणार असेल. तर माझ्या बाजूनी नारळ पडला पण माझ्या डोक्यावर पडला नाही. हरिपाठ हा अत्यंत उपासना मार्गात वारकऱ्यांचं तर सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते. आणि ही ज्ञानदेवांचे हे जे सध्या 27 अभंग आहेत ना, हे इतके विलक्षण आहेत. या 28 अभंगांची ऊर्जा म्हणजे अख्खा दिवसाची ऊर्जा देते. 28 अभंगांमध्ये इतकं ट्रिमेंडस तत्वज्ञान ज्ञानदेवांनी दिलंय ना की रोज ऐकून सुद्धा ना मला रोज त्या ज्ञानदेवांच्या हरिपाठातनं रोज काहीतरी वेगळं कळत असतं. जी लोक वारकरी संप्रदायाचे आहेत त्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना ज्ञानदेवाचा हरिपाठ म्हणजे त्यांचं सगळ्यात मोठी त्यांचं ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे आहे असं म्हटलं तरी चालेल. मागच्या काही महिन्यापूर्वी, आता गेले दीड 2 महिने झाले, 2 महिन्यापूर्वी मी आता कुके सुब्रमण्यम म्हणजे तिथे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. हे कुके सुब्रमण्यम आश्लेषा नक्षत्र, ज्यांचा आश्लेषा नक्षत्रावरती जन्म आहे त्या लोकांच्यासाठी त्या देवस्थानाची निर्मिती प्राचीन पुरातन काळी झालेली आहे. आणि पुराण काळात ते मंदिर जिथे झालंय ते इतकं दुर्गम ठिकाणी आहे, म्हणजे तिथे जाताना खूप मोठं अरण्य लागतं. जाता रस्त्यात दोन्ही बाजूला जंगल आहे. कर्नाटकाची अगदी एंडिंग साईडची बॉर्डर आहे, तिथून केरळ चालू होतं. आणि तिथे हे कुके सुब्रमण्यम आहे, जिथून साधारणपणे पाणी देणार कडत, जिथे साधारणपणे खूप कडक पाणी अगदी. तर ते जे कुके सुब्रमण्यम जे स्थान आहे तिथून 90 किलोमीटरवरती धर्मशाळा नावाचं प्राचीन स्थळ आहे. त्याच्यानंतर तिथूनच जवळ बेंगलोर तिथून जवळ आहे, म्हैसूर तिथून जवळ आहे, अनेक जागृत मीनाक्षी टेम्पल तिथून जवळ आहे. आणि हे कुके सुब्रमण्यम म्हणजे मला जे लेट कळलं, कुके म्हणजे नागदेवता आणि सुब्रमण्यम म्हणजे कार्तिक स्वामी. या कुके सुब्रमण्यमला मी आत्ता माझ्या काही मित्रांबरोबर आम्ही तिकडे गेलो होतो. त्यातल्या माझ्या 2 मित्रांचं कार्तिक आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे त्यांच्याबरोबर मला तिथे घेऊन जायचा त्यांना योग आला. भलं मोठं खूप मोठा ट्रॅव्हल होता, म्हणजे जवळपास 12 तास ड्रायव्हिंग होतं. मला ड्रायव्हिंगची आवड असल्यामुळे आणि जंगलातला रस्ता होता, सुसाट गाडी चालू होती आणि खूप सुंदर म्हणजे निसर्ग केरळमध्ये किंवा कर्नाटकामध्ये किंवा कोकणामध्ये निसर्ग हा आपल्याकडे विलक्षण आणि तिकडे रस्ते खूप सुंदर होते. आणि जात असताना मी माझी नेहमीची पद्धत आहे, म्हणजे मी रस्त्यामध्ये कुठल्याही तीर्थयात्रेला निघालो
तर वारकरी आंधळा लंगडा पांगळा किंवा अगदी किन्नरसुद्धा, तर त्यांना काय आपल्याला यथोचित जेवढं करता येईल तेवढं मॅक्झिमम त्यांना दान द्यायचं. आणि मी त्याला नेहमी टोल नाका म्हणतो की हा खरा टोल आहे, की कुठलाही अपंग वारकरी आंधळा पांगळा किन्नर यांना जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा त्या दानाच्या माध्यमातनं तुमचा टोल तिथं भरला जातो आणि तुमची यात्रा परिपूर्ण होते. हा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे मी कधीच अशा गोष्टी चुकवत नाही. आणि माझी गाडी किती जरी भरधाव असली तरी मला जाताना येतं कुठेही रस्त्यावरती मला माझ्या नजरेला असे वारकरी सत्पुरुष आंधळा लंगडा पांगळा किन्नर हे दिसतातच मला. आणि माझी गाडी किती फास्ट असली तरी गाडी बरोबर पुढच्या काही टप्प्यात थांबते, रिव्हर्स येते आणि त्या व्यक्तीला मला जे काही यथोचित द्यायचं असतं ते मी देतो. तसंच आम्ही आता या जंगलातनं चाललेलो होतो आणि जंगलातनं जात असताना जंगलामधनं जात असताना त्या रस्त्यावरती 15-15 फूट उंचीची वारुळं होती आणि मोह आवरत नव्हता त्या वारुळांच्या तिथे गाडी प्रत्येक ठिकाणी थांबवायचा. मी काही ठिकाणी त्या वारुळांचे फोटो काढले. एका ठिकाणी तर मी काढलेल्या वारुळाचा जो वरचा भाग आहे जसं काही स्वामी समर्थ महाराज आतल्या बाजूला बसले असावेत आणि वरती मस्तकन डावा उचललेला खांदा अगदी दिसावं तशा पद्धतीचा वारुळाचा भाग होता. त्या वारुळावर मी फोटो पण काढला. आणि मग दरमजल करत आमचा वेगाने प्रवास चालू होता, कारण आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा होता. आणि प्रवासात असताना एकदा काय झालं, एक छोटंसं अशी थोडंसं तिथे गावासारखा भाग होता आणि गाडी फास्ट चालली होती. मला एकदम तिथे व्यक्ती अशी सायकलवरती चाललेली वृद्ध व्यक्ती मला दिसली. मग मी गाडी पुढे थोडीशी स्लो करून थांबवली आणि रिव्हर्स घेतली. आणि मग मी गाडीतनं पटकन उतरलो आणि ती म्हातारी वृद्ध व्यक्ती होती. तर मी मला जी काही येत होती त्यांना एक दक्षिणा घेऊन त्यांच्या पुढे गेलो. तर त्यांनी माझ्या पुढे हात जोडले, म्हणले दक्षिणा नको म्हणले. तर मी त्यांना प्रार्थना केली की आमच्या सगळ्यांच्या वतीने म्हटलं मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे म्हटलं, तुम्ही माझ्याकडनं ती घ्या. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कर्नाटकाच्या बॉर्डरवर जिथून केरळची बॉर्डर चालू होते तिथं ती व्यक्ती मला म्हणावी पांडुरंगाची इच्छा द्या म्हणले. आणि मग मी त्यांना दिले आणि त्यांच्या अंगावरचे जीर्ण कपडे होते, पण माणसाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असल्यामुळे मला खूप असं वाटलं की आपण यथोचित व्यक्तीला ते देतोय. आणि मी ते दिल्यानंतर ते म्हणले पांडुरंगाची इच्छा म्हणले म्हणून घेतो म्हणले तुमच्याकडनं. घेतल्यानंतर मला म्हणले आता इथपर्यंत थोडे पुढं आलाय म्हणले, असंच म्हणले थोडंसं मागं जा म्हणले, अजून परत मागं जा. रस्त्यावरती म्हणले शनीचं जागृत मंदिर आहे म्हणले, का नागा साधूंनी स्थापन केलेलं आहे, ते दर्शन चुकवू नका म्हणले. आम्ही 3-4-5 किलोमीटर पुढं आलेलो होतो. तर माझ्याबरोबरचे मित्र मला म्हणले की अरे शेखर आता कुठं परत म्हणले मागं जायला लावतो, नको म्हणले आता आपल्याला पुढे जायला तर पुढे लेट होईल. तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं तुमची इच्छा म्हणलं. तर तेवढ्यात माझ्या एका मित्राच्या मोबाईलवरती त्याच्या एका मित्राचा फोन आला, भावाचा फोन आला. आणि तो त्याला पटकन म्हणला की अरे म्हणले ते तुम्ही जिथून चाललाय ना म्हणे तिथं पाठीमागं म्हणले शनीचं एक जागृत मंदिर आहे म्हणले, तर तुम्ही काही करा पण ते मंदिराचं दर्शन चुकवू नका. आणि मग हे सगळेजण म्हणले अरे तो मनुष्य आता तेच म्हणत होता. मग मी म्हणलं तो मनुष्याच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वरांनी सांगितलं, पण म्हणलं आपण तुम्हीच त्याला नाही म्हणताय. मग सगळे म्हणले बरं चला म्हणलं शनी महाराजांचं दर्शन कशाला चुकवायचं, आज शनिवार पण आहे म्हणलं. मग गाडी आम्ही रिव्हर्स फिरवली, त्या मंदिरात गेलो. दुपारची वेळ होती आणि भयंकर रणरणतं ऊन होतं त्या जिथे आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. आणि ते शनी महाराजांच्या खालच्या बाजूला त्या नागा साधूची समाधी होती आणि त्या डोक्यावरती वरच्या बाजूला एक 3.5-4 फूट उंचीचं भलं मोठं नर्मदा बाणलिंग होतं भलं मोठं, ते वरती स्थापन केलं होतं, काळं शिवलिंग. आणि ज्या पायऱ्या चढत आम्ही वरती गेलो तो दगडाच्या फरशा होत्या सगळ्या. आणि त्या दगडांनी वरती चढत गेलो तर अक्षरशः कातडी जळून निघेल इतकं तापलेलं होतं. वरती गेलो मी त्या शिवलिंगाच्या वरती, त्याच्यावरती पाणी चढवलं, जल अर्पण केलं. आणि आम्ही अक्षरशः म्हणजे कधी ते पाय सोलवटून निघतील इतके ते भाजत होते पाय. आम्ही खाली उतरलो. खाली 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची स्थापना केलेली होती, तिथे येऊन आम्ही दर्शन केलं आणि हात जोडले. मग मला तिथे जी स्फूर्ती झाली, मी तिथे सगळ्या माझ्या मुख्य उपासना शनी महात्म्याचा एक हे होता तो केला, एक शनी मंत्राचा ते पाठ केला.
त्याच्यानंतर नवग्रह स्तोत्र केलं, नंतर दुर्गा सप्तशती केली, दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला. ते सगळं केल्यानंतर आम्ही लगेच पाऊण एक तासामध्ये आम्ही रस्त्याला लागलो. आणि तिथे त्या स्थानाला पोचल्यानंतर पोचल्या तिथे एक आम्हाला साधू भेटला. त्या साधूनी मला भेटल्या आम्हाला सांगितलं की तुम्हाला खूप मोठा म्हणले अपघाताचा योग होता, पण तुम्ही म्हणले सगळ्यांनी म्हणले शनी दर्शन केलं का, म्हणले त्या शनी दर्शनामुळे तुम्हाला जे कवच प्राप्त झालं त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच्या ह्याच्यातनं मोठ्या संकटातनं वाचलात म्हणले. आणि असं आम्हाला दोनदा त्याचा प्रत्यय आला होता. पण बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात की देवता तुमची वाट पाहत असतात, ते तुम्हाला वेगळ्या माध्यमातून सुचवत असतात आणि दर्शन घ्यायचं का नाही किंवा ते घडायचं का नाही हे त्या प्रारब्धाच्या किंवा त्या शक्तीच्या हातात असतं. आणि दर्शन झालं तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी घटना असतात त्या रिलेटेड, कधी कळायला पण वेळ लागतो. आम्ही तिथे पोचल्यानंतर आम्ही 5 मित्र होतो आणि आम्ही 3 जण त्यातले ते विशिष्ट नक्षत्राचे होतो आणि बाकीचे 2 जण होते त्यांना ते त्या नक्षत्राचे नव्हते, त्यामुळे ते आधी पुढे जाऊन रांगेमध्ये थांबले होते आणि आम्ही 2 रिक्षा करून येत होतो. तर माझ्याबरोबर येत असताना माझा एक मित्र बरोबर होता आणि आम्हाला रस्त्यात एकाने तर तिथे त्या स्थानावर कुक्के सुब्रमण्यमच्या स्थानावरती तिथे नदीमध्ये या स्थानाचं खूप महात्म्य आहे. आणि असं प्राचीन काळापासून म्हणतात की त्या नदीमध्ये काही दुर्मिळ औषधी वनस्पतींचा त्याच्यामध्ये ओघ असतो आणि ज्याच्यामुळे तुम्ही जेव्हा स्नान करता तेव्हा सर्पाशी रिलेटेड, आश्लेष नक्षत्र हे सर्पाशी रिलेटेड आहे, त्यामुळे ते असाध्य व्याधी तुमच्यात निर्माण करतं किंवा अनेक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ज्यांचं आश्लेष नक्षत्र असतं त्यांना खूप प्रकारचे भोग त्यांच्या वाट्याला येतात आणि आश्लेष नक्षत्राच्या शांतीसाठी त्या कुके सुब्रमण्यम स्थानाला जाण्याचं महात्म्य आहे. आणि त्या नदीमध्ये स्नान केलं की ते वैशिष्ट्यपूर्ण अशा औषधी वनस्पतींचं स्नान त्या पाण्याच्या माध्यमातून तुम्हाला होतं आणि मग तुम्ही त्या तिथल्या कुके सुब्रमण्यम स्थानाचं दर्शन केलं की तुम्हाला त्या देवतेची कृपा मिळते असं. आणि तिथे गेल्यानंतर त्या दिवशीचा योग असा होता की आता 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तिथे विलक्षण योग असा आला होता की त्या दिवशी आश्लेष नक्षत्र पण होतं, त्या दिवशी रविवार पण आलेला होता आणि षष्ठी आलेली होती. तर षष्ठी, रविवार आणि हे तिन्ही योग एकत्र आल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती. म्हणजे तिथली लोक सांगतात की हा योग काहीतरी तिथे जवळपास 60-70 वर्षांनी आलेला असल्यामुळे भयानक गर्दी, म्हणजे कमीत कमी तिथे 400-500 4 व्हीलर होत्या, अनेक मोठ्या लक्झरी आलेल्या होत्या. आणि आम्ही जेव्हा रांगेत सकाळी तिथे 7 वाजता रांगेत उभं राहिलो तेव्हा 3,500-4,000 हजार लोक ऑलरेडी रांगेमध्ये होती. आणि तिथे अशी काहीतरी पद्धत आहे की 12 नंतर तिथे आतलं दर्शन बंद करतात, म्हणजे नवीन लोकांना आत सोडायला बंद करतात. त्यामुळे सकाळी 7 ते 12 याच्यात जेवढे जथे आतमध्ये जातात तेवढ्यानंच दर्शन मिळतं. तर त्यामुळे ते पुजारी आम्हाला म्हणले की तुम्हाला कदाचित आता दर्शन मिळणार नाही, म्हणले तुम्ही आता लांबनच त्याचा नमस्कार करा आणि घरी जा. तर आम्ही त्या रांगेत उभं राहिलो आणि ही माझी आधीचे 2 मित्र रांगेत उभे होते आणि आम्ही पाठीमागनं येत होतो. तर माझ्याबरोबर अजून एक मित्र होता आणि आम्हाला रस्त्यात एक तरुण मुलांनी लिफ्ट मागितली आणि रिक्षानीच आम्ही नदीकडनं मंदिराकडे चाललो होतो. तर माझा एक म्हटलं की मंदिराच्या रस्त्यावर आपल्या कुणी कसली मदत, शक्यतो आपण त्याला मदत करावी हे मी पहिल्यापासून पाळत आलो. तर त्याला लिफ्ट दिली. तो हैदराबादवरनं आलेला मुलगा होता आणि त्याला कानडी चांगलं येत होतं आणि तो हैदराबादमध्ये राहत असल्यामुळे त्याला हिंदी पण चांगला येतो. जनरली आपण अनुभव घेतला असेल की आंध्र किंवा कर्नाटकात किंवा तमिळनाडूमध्ये जर गेलात, तमिळनाडूतली किंवा कर्नाटकातली लोक त्यांना भाषा येत असली तरी ते हिंदीत बोलत नाहीत किंवा आपल्याला कळेल अशा भाषेत बोलत नाहीत, इंग्लिश टाळतात, हिंदी टाळतात, ते त्यांचीच भाषा लावून धरतात. आणि आम्हाला त्यामुळे तिथे भाषेचा खूप प्रश्न येत होता. हा भेटलेला जो मुलगा होता त्याने आम्हाला तिथे हिंदीमध्ये बोलत असल्यामुळे मला त्याचे सोपं झालं बोलणं. तो म्हटला मलाही म्हणे मी एकटाच आलो, पण म्हटलं मला आता नंबर लागणं अवघड आहे. तर आम्ही त्याला सांगितलं की माझे 2 मित्र आम्ही ऑलरेडी रांगेत उभे केलेत, तर तू आमच्याचबरोबर त्या रांगेत आमच्याबरोबरच घुस तिथे. आणि म्हटलं मी तुला तिथे करतो ॲडजस्ट म्हटलं बरोबर. तर त्याला आम्ही आमच्या रांगेमध्ये घुसवलं. तर काय योग आपलं भाग्य असतं. तर तो मला म्हणला की रांगेत उभं आम्ही जसे मंदिराच्या अगदी जवळ आलो गाभाऱ्याच्या तिथे अशी पद्धत असते की असे 200, 250, 300 लोकांचा जथा आतमध्ये सोडतात, परत दरवाजा लावून घेतात आणि गर्दी माग्यान जवळपास 3, 3,500, 4,000 लोक रांगेमध्ये असल्यामुळे अतिप्रचंड गर्दी होती. आणि आमच्या लक्षात आलं होतं की ह्या रेशोनी आपल्याला आम्हाला तिथे मंदिराच्या रांगेतनं तिथे पोचेपर्यंतच जवळपास 10:30-11 वाजून गेलेले होते.
आणि 12-1 नंतर जर हे गाभारा बंद करत असतील तर आपल्याला दर्शन 100% मिळणार नाही, कारण आमच्या पुढे कमीत कमी 25 जथे जायचे होते. त्यामुळे आमच्या लक्षात आलं होतं की आपल्याला आज दर्शन काही मिळणार नाही. तर त्या मुलांनी मला सांगितलं की इकडून माझ्याबरोबर चला म्हटलं, इकडनं पाठीमागचा एक रस्ता आहे, तो डायरेक्ट म्हणजे पुढच्या बाजूला जातो. आणि त्यांनी मला कुठल्या तरी आमच्या भलत्याच वाटेने आम्हाला चौघांना त्याच्याबरोबर नेलं आणि आम्ही त्याला फॉलो करत गेलो. तर अगदी पुढच्या बाजूने जिथून ते जथे आत सोडतात त्याच्या एका उजव्या बाजूच्या छोट्याशा दरवाजात त्याने आम्हाला आतमध्ये आणलं आणि भली मोठी रांग पाठीमागे होती. आणि जथ्यात येऊन थांबल्यानंतर तिथे तो दरवाजा उघडायची वेळ झाली की तिथे ढकलाढकली सुरू होते. आमच्या मागं अजून एक 25 लोक आली, त्यांनी आम्हाला त्या गर्दीत ढकललं आणि जे आमच्या पाठीमागे 25 जथ्यानंतर नंबर लागणार होता तो आम्ही तिथून अर्ध्या तासात आतमध्ये पोचून दर्शन करून पाऊण तासात बाहेर आलो, की जे दर्शन खरोखर दुर्लभ होतं. म्हणजे जो आमचा दुपारी 4 वाजता वगैरे नंबर लागला असता ते आम्ही सकाळी 11:15 वाजता दर्शन करून बाहेर आलेलो होतो. तर तुमची जर इच्छाशक्ती असेल, त्या देवतेची इच्छा असेल आणि तुमचा भाव शुद्ध असेल ना, तर काहीतरी विलक्षण घटना या सतत 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 घडत असतात. 3 गोष्टीचं प्रिन्सिपल भागवतामध्ये खूप छोटासा सुंदर श्लोक आहे की जो मला खूप आवडतो. त्या श्लोकाचा असा साधा भावार्थ असा आहे, म्हणजे तो श्लोक असा आहे, दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा, दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा, सर्वेंद्रिय उपशांत्यानी तुष्यत्याशु जनार्दनः. म्हणजे त्या श्लोकाचा भावार्थ असा आहे, दयया सर्वभूतेषु म्हणजे तुम्ही सर्व जीवमात्रांवर, भूतमात्रांवर, सर्व म्हणजे जिथे जिथे चैतन्य तत्व धारण केलेला कुठलाही जीव असेल तर त्याच्या प्रती भूतदया तुमच्या मनात ठेवा. संतुष्ट्या येन केन वा, तुमच्या असलेल्या परिस्थितीमध्ये जसे आहात, जिथे आहात, जसे आहात, ज्या परिस्थितीत आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, फाटक्या कपड्यात आहात, खूप चांगल्या कपड्यात आहात, खूप चांगल्या घरात आहात किंवा पडक्या तुटक्या घरात आहात, गळक्या घरात आहात, कशाही स्थितीत असू द्या तुम्ही संतुष्ट आहात. सर्वेंद्रिय उपशांत्याशु तुष्यत्याशु जनार्दनः. आणि सर्वेंद्रियाने तुम्ही तृप्त आहात. तुम्हाला काही म्हणजे खूप भारी ऐकायला मिळालं नाही म्हणून त्याचा त्रास नाही, खूप काही बघायला नाही म्हणून त्याचा त्रास नाही, खूप काही मला खायला चांगलं मिळालं म्हणून रसनेला त्रास नाही. कुठल्याही इंद्रियाच्या बद्दल तुमची आसक्ती नाही की मला हेच असंच पाहिजे होतं, तसंच पाहिजे होतं. असे तुम्ही केले असता तुष्यत्याशु जनार्दनः, तर त्या जनार्दनाला तुम्ही 100% त्याला प्रिय व्हाल. हे नारदांनी सांगितलेलं आहे. आणि हे एक जरी वचन अध्यात्मातल्या लोकांनी जर ग्रहण केलं किंवा धारण केलं तर ही जी सर्वशक्तिमान परमेश्वर शक्ती जी आहे, आपण गुरुपौर्णिमेला गुरुतत्वामध्ये प्रत्येक आपल्या आराध्याला जे जे आपण मानतो, स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, चिले महाराज आहेत, कलावती आहेत, जे कुठले असतील, रमण महर्षी आहेत, तुम्हाला ज्या गुरुतत्वात ज्या फॉर्ममध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला ज्या गुरुतत्वाशी तुम्ही कनेक्ट झालेला आहात, त्या गुरुतत्वाला तुम्ही जर शरणागत भावाने त्याच्या जवळ असाल आणि ह्या एका श्लोकाला तुम्ही जर अनन्यसाधारण महत्त्व दिलं तर तुम्ही त्याच्या जवळ जाणार. दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा, सर्वेंद्रिय उपशांत्याच तुष्यत्याशु जनार्दनः. त्याचा भावार्थ कमीत कमी आपण धारण करावा की त्याच्यामुळे तुम्ही त्या देवतेपर्यंत नक्की पोचाल. अनुभूती खूप आहेत, खूप सांगायचं असतं, पण कधी कधी असं वाटतं की काय सांगावं आणि किती सांगावं, आणि त्या सांगून सुद्धा आपला कधी कधी अहंकार बळावतो. असं वाटतं की मला अनुभव आले, मग आपल्याला वाटतं की मी खूप भारी आहे, किंवा आपण आपलं स्वतःचं आपली खूप मोठी टिमकी वाजवतोय, किंवा आपणच आपल्या स्वतःला खूप आणि त्याच्यातनं आपला कदाचित अहंकार पण बळावायला लागतो. तसं होऊ नये, कारण मला असं वाटतं की सर्व नाशाचं कारण सुद्धा अहंकारच असतो. आणि मी सुद्धा त्याला अपवाद नाही, कारण मी सुद्धा मनुष्य आहे. मला सुद्धा तो कधी माझ्यात प्रकट होईल आणि मला कधी जाळून भस्मसात करेल मी सांगू शकत नाही. आज तर गुरुपौर्णिमा आहे. मी ज्यांना माझं गुरुस्थान मानत आलो, माझ्या चित्रकलेचे गुरु चित्रकार अरुण फडणीस, अक्कलकोटातली सगळी सुंदर चित्र ज्यांच्या हातनं झालेली आहेत, अक्कलकोट म्युझियममधली चित्र त्यांच्या हातनं झाली आहेत, वटवृक्ष मंदिरातलं चित्र त्यांच्या हातनं झालेलं आहे,
विलक्षण चित्र आहेत. म्हणजे सरांच्या चित्रांच्याबद्दल मी अजूनही हेवा करतो त्यांच्या कलेचं, की काय महाराजांनी कृपा केली आहे त्यांच्यावर. पण माझ्या सरांचं सुद्धा म्हणजे मी त्यांचे काही असा अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगतो, की शेवटी ते मनुष्य होते, मी सुद्धा मनुष्य आहे. कधीतरी या मनुष्यातल्या अहंकार, जे कुठल्या प्रकारची जेलसी, असं कुठले म्हणजे असूया, कुठल्या प्रकारची आसक्ती, असूया, अहंकार, या सगळ्या तुमची मानव देहात आलात म्हटलं की या प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात प्रत्येकात असतात. असं कुणी माझ्या मते तरी जो मनुष्य जन्मात आला आहे त्याच्यात यातला कुठलाच दोष नाही असं जनरली असू शकत नाही. आणि जर नसेल तर तो एक तर संत असतो, नाही तर सत्पुरुष, नाही तर अवतारी असतो. मधली लोक जे आपल्यासारखे असतात ना, त्यांच्यामध्ये ह्या षड्रिपूंमधला एक तरी कुठला तरी हा तुम्हाला जवळ करतोच. असं कोणी छातीटोकपणे सांगू शकत नाही की माझ्यात कुठलाच षड्रिपूंमधला एक सुद्धा षड्रिपू माझ्यात नाही, असं कुणीच सांगू शकत नाही. मी सुद्धा सांगतो की माझ्यात कुठलाच असा मी सांगू शकत नाही की माझे षड्रिपू संपले. मी तर म्हणेन की 6 मधले 5 शिल्लक असतील, एखादाच गेला, चुकून माकून कमी झाला असेल किंवा गेला असेल. पण सगळे जाणं फार कठीण आहे. मग याला तुमची काय म्हणतात, त्याला तीव्र गुरुकृपा पाहिजे, सद्गुरूचं अखंड स्मरण पाहिजे, आणि मग ते तुमच्यामध्ये तो भाव कदाचित त्यानंतर नक्की उत्पन्न होऊ शकतो. मला हे सांगायचं नाही, पण तरी सुद्धा मी एक काय म्हणूयात आपण, ह्याच्यात मला माझ्या गुरुचं म्हणजे माझ्या अरुण फडणीस सरांचं कुठले 1% सुद्धा मला त्यांच्याबद्दल सांगून मी त्यांच्याबद्दल सांगण्याने जर मी दोष उत्पन्न करत असेल माझ्या कर्मामध्ये, तर मला ते सांगण्यात सुद्धा इंटरेस्ट नाही. फक्त मी हे कुठल्याच कशा कारणासाठी सांगतोय की कदाचित ही चूक माझ्या बाबतीत पण होऊ शकते, आणि त्याहीपेक्षा एक मनुष्य म्हणून त्यांच्याकडनं चुकून जरी झाली असेल तर त्यातला भाव, त्यांचा भाव विलक्षण होता. ते महाराजांशी तादात्म्य पावलेले होते. पण तरीसुद्धा मला त्यांची एक गोष्ट, ज्या काळात मी आजारी होतो 98 साली, जेव्हा मी बेड रिटर्न होतो पूर्णपणे, त्या बेड रिटर्न कंडिशनमध्ये असताना मी काही वेळेला त्यांच्याकडनं दुखावलं गेलो होतो. पण आज गुरुपौर्णिमा आहे, त्या गुरुतत्वाला कुठेतरी तो मला अनुभव द्यायचा असेल आणि मला काहीतरी शिकवायचं असेल. मला अजून आठवत आहे 2002 सालची गोष्ट आहे. 2002 साली पुण्यामध्ये स्वामी भक्तांचं पहिलं संमेलन झालं, आणि या स्वामी भक्तांचं पहिलं संमेलन दापोडीचे नंदू वाखारे नावाचे एक सद्गुरुस्थ होते. त्यांनी त्या संमेलनाला, ते संमेलन त्यावेळेला त्यांनी आयोजित केलं होतं, आणि पुण्या मुंबईतनं महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणचे स्वामी भक्त हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित होते. आणि या वेळेला माझी परिस्थिती सांगतो. मी 98 साली माझ्या मणक्याच्या दुखणे, मला स्पायनल इंजुरी झाली होती एका ट्रेकमध्ये. त्या ट्रेकमधल्या स्पायनल इंजुरीनंतर मला 2 वर्ष जवळपास मला कमरेला असा मोठा बेल्ट होता छातीपर्यंत, आणि मला काही मिनिटंसुद्धा उभं राहता यायचं नाही, काही मिनिटंसुद्धा बसता यायचं नाही. मला सतत आडवं पडून राहावं लागायचं, आणि फार वाईट काळ तो मी त्यावेळेला काढला. आणि त्या स्पायनल इंजुरीच्या काळामध्ये असताना अक्कलकोट महाराजांच्या पहिल्या स्वामी भक्तांचं संमेलन पुण्यामध्ये भरलं होतं. आणि त्या पुण्यातल्या संमेलनाला, त्या संमेलनाचा खूप मोठा एक बॅकड्रॉप करायचा होता. म्हणजे त्या स्टेजवरती पाठीमागे एक भव्य चित्र करायचं होतं, 40 फूट लांब आणि 22 फूट उंच. त्या स्टेजची लेंथ होती तेवढी. एवढं मोठं चित्र करायचं होतं, आणि चित्रकार अरुण फडणीस आणि सहकारी यांनी ते चित्र करायचं ठरलं होतं. आणि माझी खूप इच्छा होती की त्याच्यात मलाही तिथे काहीतरी सेवा करायला मिळावी. तेव्हा माझी पाठीचं एकूण वाढलेलं मणक्याचं दुखणं, मला काही मिनटं पण उभं राहता येणार नाही अशी परिस्थिती, आणि अशा स्थितीमुळे मी तिथे गेलो, त्या जे नाव नोंदवायचं होतं तिथे. तर आमचे सर काय म्हणले की ह्या माणसाचा काय उपयोग आहे म्हणले, ह्याचं तर म्हणले मणक्यातनं की हा हे झालेला आहे, ह्याचा तिथं काय उपयोग आहे म्हणले, हा नको म्हणले. तर तिथे काही आमचे पुण्यातले वयस्कर काही सत्पुरुष होते, मला अजून आठवते. त्याच्यामध्ये PN जोशी होते, त्याच्यानंतर जोशी काका होते, त्याच्यानंतर ते स्वामी नामधारक लघाटे काका होते. तर ते पटकन काय म्हणले त्यावेळेला की म्हणले, अहो फडणीस सर म्हणले,
तो छोटा लहान आर्टिस्ट आहे म्हणले, त्याला म्हणले नुसतं ब्रश लावू द्या म्हणले. कुठेतरी त्याच्या त्या तुम्ही जे 7-8 आर्टिस्ट तुम्ही तुमच्याबरोबर मदतीला घेताय ना, त्या मदतीला घेतल्या आर्टिस्टमध्ये ह्याला पण घ्या. त्याला म्हणे कुठेतरी एक ब्रशनी कुठेतरी एखादा पॅच भरू दे म्हणले, त्याची सेवा घ्या म्हणले, त्याला नाराज कशाला करता. तर सर म्हणले तो आजारी आहे, त्याला मणक्याचं दुखणं, त्याला कुठे म्हणे इथे आणता म्हणले. आता सर कुठल्या भावांनी बोलले, त्यांचं चुकीचंही नव्हतं की 40 फुटाची ती लेंथ होती, 22 फूट उंच बॅकग्राऊंड, एवढ्या मोठ्या बॅकग्राऊंड केला त्यांनी जे काय आर्टिस्ट होते त्याच्यात मी कुठं त्या मोडक्या स्थितीमध्ये तिथे जाऊन त्याच्या मध्ये करायचं होतं. पण माझा हट्ट होतं की आपल्याला तिथे जावं, काहीतरी करायला मिळावं. तर त्यांचं ज्या दिवशी ते जायचं ठरलं तर ते मला PN जोशी काय म्हणले, तुम्ही या म्हणले, तू उद्या तू पण ये म्हणले, तू तिथं एखादा पॅच भर म्हणले. तर मी त्या संमेलनाच्या तिथे गेलो. तर त्या दिवशी फडणवीस सरांना अक्कलकोटच्या एका मिटिंगसाठी, अक्कलकोटचं त्याला म्युझियमचं काम चाललं होतं आणि मिटिंगसाठी त्यांना अक्कलकोटला जावं लागलं. आणि अक्कलकोटला मिटिंगसाठी जायला लागल्यामुळे सरांना त्या तो जो बॅकड्रॉप तयार करायचा होता 40 फूट लांब 22 फूट उंच, त्याला सर काही येऊ शकले नाहीत. आणि ज्या आर्टिस्ट लोकांना त्यांनी सांगितलं होतं त्यांच्यापैकी एकही आर्टिस्ट तिथे आला नाही. आणि त्या संमेलन स्थळाच्या तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलन चालू होणार होतं आणि आदल्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत तिथे एकही व्यक्ती पोचलेली नव्हती. आणि मी एक फक्त तिथे मोडका त्यांच्या दृष्टीने असा आर्टिस्ट तिथे पोचलेलो होतो की ज्याच्याकडनं काहीच उपयोग नाही आहे. तर तिथली लोक काय म्हणली, सगळी ती संमेलनाच्या तिथे ज्येष्ठ श्रेष्ठ बरीच लोक होती, अनेक सत्पुरुष होते त्याच्यामध्ये. तर ते काय म्हणले, अहो तुम्ही चित्रकारात म्हणले महाराजांचं नाव घ्या ब्रश हातात म्हणले, तुम्ही तुमच्याचकडनं ती सेवा व्हायची म्हणले. माझ्यासाठी कठीण काळ होता, कठीण परीक्षा होती. कारण मला खरोखर 10-15 मिनिटं सुद्धा सलग उभं राहता यायचं नाही. कमरेला भला मोठा तो असा पिंजरा लावल्यासारखा बेल्ट होता आणि 10-12-15 मिनिटं बसलं की मला बसायलाच लागायचं, इतके भयंकर वेदना व्हायच्या. आणि लेंथ मागच्या बॅकड्रॉपची होती 40 फूट लांब, 22 फूट उंच. आणि काय काढायचं इथून काहीच माझ्यासमोर काहीच संकल्पनाच नव्हती काय काढायचं. मग मला त्यांनी त्या स्टेजचा प्लॅन दिला. ते म्हणले इथे मूर्ती स्थापना होणार आहे आणि पाठीमागं तुम्हाला असं या तिथं तुम्हाला तर काय काढायचं तुम्ही ठरवा. तर मी जिथे मूर्ती स्थापना होणार तिथं जागा बघितली आणि तिथून एक पाठीमागं एरिया मार्क केला की इथे पाठीमागं वटवृक्ष असावा, त्याच्यामागं पाण्याचं सरोवर असावं, त्याच्यात बदकं, राजहंस, झाडावरनं वानर, म्हणजे जी महाराजांच्या बखरीमध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये ज्या ज्या कथा आल्यात जे जे काय साधारणपणे आठवतंय ते सगळं त्याच्यात घ्यावं. मग मी ते सगळं असं एका छोट्या कागदावर स्केच केलं आणि म्हणलं हे काढायचं आहे. मग त्यांनी मला तिथे असा मचाण बांधून दिलं. तुम्हाला म्हणले आता याच्यानं वर खाली करून ते चित्र करता येईल असं. आणि या 22 फूट उंचीच्या मचाणावरती माझ्या पाठीच्या मणक्याचा भल्या मोठा पिंजरासारखा बेल्ट लावून मी कामाला सुरुवात केली. आणि साधारणपणे 10:30-11 तास सलग काम करून, म्हणजे ज्याला मला 10 मिनिटं सरळ उभं राहता येत नव्हतं तेव्हा मी 10 ते 11 तास सलग उभा राहून त्या मचाणांवरती वर खाली करून मी त्यांना सांगितलं होतं की मला फक्त रंग हातात धरायला कुणीतरी बाजूला उभे करा, की कारण मला वाकून रंग घेता येत नाहीये, कारण मला वागताच येत नाहीये. मला मदतीला फक्त कुणीतरी द्या, मी चित्र उभं का. आणि महाराजांनी माझ्याकडनं ते चित्र 10 तासात एवढा भला मोठा बॅकड्रॉप माझ्याकडनं उभा करून घेतला. आणि सरांचं वाक्य होतं की अरे तो मोडका आहे त्याचा काय उपयोग आहे म्हणले, त्याचा मणका मोडलाय त्याचा कशाला उपयोग आहे. पण महाराज ही शक्ती अशी असते की त्यांना अशाच व्यक्ती हव्या असतात. म्हणून त्यांनी योजना केली, सरांना दिलं पाठवून अक्कलकोटला, जा म्हणले तू तिकडे तुझ्या मिटिंगला जा. त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी येणारे जे कोण 7-8 आर्टिस्ट होते तेही तिथं आले नाहीत. आणि ती परीक्षा माझी होती की माझ्या हातात ब्रश दिला आणि तुझा मणका तुटलाय ना, तू हातात ब्रश धर आणि तू 7-8 तासामध्ये ते चित्र उभं कर. की जेव्हा मला 10 मिनिटं सरळ उभा राहता येत नव्हतं तेव्हा 8-10 तासाचं सलग वर्किंग करून एवढं अतिभव्य चित्र माझ्याकडनं करून घेतलं. त्या काळी त्या संमेलन आलेले जी काही लोक असतील ज्यांनी त्यांना आठवत असेल तेव्हा मी अगदी तरुण वय होतं माझं, 2022 वर्ष मागे. सांगायचा उद्देश काय, मी सरांना माझ्या हे करत नाही, माझ्या सरांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, खूप मोठे ऋण आहेत. आज सुद्धा मी त्यांची बरोबरी करायचं धाडस करत नाही, करणार नाही कधीच, कारण ते शेवटी ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यासाठी ते गुरुच आहेत आत्ता सुद्धा. पण त्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात की महाराजांना तो मोडका आहे, अपंग आहे, मग ते आपल्याकडे यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम, ते जे मुकम करोति वाचालम पंगुम लंघयति गिरिम यत्कृपा परम वंदे, ते त्या श्लोकासारखं आहे की
त्याची जर कृपा असेल तर पंगुम लंगयती गिरीम, तर तो पांगळा सुद्धा गिरी चढून जातो, पर्वत चढून जातो, तसं असतं. त्यामुळे ते तो तुम्ही कोण आहात, किती तुमची काय अवकात, काय पात्रता आहे, हा विचार तुम्ही करायचा नाही, तो विचार गुरु करतो. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला या सगळ्यांना मी गुरुविषयीचं थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला. आज खरं सांगायचं म्हणजे मला अनुभव अजून खूप सांगायचे होते, पण वेळेचं सतत भान ठेवावं लागतं. कारण अति पण बोर केलं किंवा अतिचं खूप उगीचचा जर जास्ती डोस दिले तरी लोकांना ते आवडत नाहीत. मला जसं ज्या वेळेला गोष्टी वाटतात त्यावेळेला त्या ओघाने ज्या येतात त्या सांगायला आवडतात. मी आत्ता एवढंच सांगेन की आत्ता आज गुरुपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेच्या उत्तर रात्रीला तुम्हाला मी माझ्याकडनं जे काही थोडंफार सांगतो त्या सांगण्याचा प्रयत्न माझा एवढाच आहे की आम्ही सगळेजण आपण एकाच रस्त्यावरनी चाललेलो आहोत. एकाच वाटेवरनं चालत असताना प्रत्येकालाच अनुभव येतात. प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने मार्गस्थ होत असतो. कुठे कुठे त्याला त्याच्या गुरुचं पाठबळ मिळतं, मार्गदर्शन मिळतं, तसं त्याच्यामध्ये बदल होतात. काही वेळेला बदल करण्यासाठी परमेश्वर कुणाकुणाच्या आपल्या आयुष्यामध्ये योजना करतो. त्यांच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात बदल घडत असतात. आपली फक्त तुमचा साक्षी भाव हा सतत जागा पाहिजे. गुरुप्रती तुमचा शरणागत भाव हा अत्यंत जागृत पाहिजे. सतत तुमचा हा भाव पाहिजे की गुरु कुठल्या तरी माध्यमातनं, ती आपल्याकडे ती पुराणातली कथा आहे ना, की तो म्हणत असतो की देवा तो पाण्यामध्ये बुडत असतो आणि तो धावा करतो देवाचा की तुम्हाला वाचवायला ये, आणि मग त्याच्या पुढे तो वाहत ओंडका येतो आणि मग ओंडका वाहत आल्यानंतर तो वाट बघत असतो की देव स्वतः येईल. तर तो येत नाही. शेवटी तो ओंडका सोडून जातो. शेवटी त्याचा देह जातो आणि वरती गेल्यानंतर तो परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्यासाठी ओंडका पाठवला पण तू धरलाच नाहीस. तर तो आधी त्याला म्हणतो की मी तुला किती तुझा धावा केला पण तू आलाच नाहीस. तर देव म्हणतो मी तुझ्यासाठी ओंडका पाठवला तर तू धरला नाहीस. तर आपण त्या उगीच हट्ट करत असतो की तो त्याच रूपात येईल. तर तसं काही होत नसतं. तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये तो आपल्यासाठी ओंडका पाठवत असतो. तो सांगत असतो की हे सुद्धा माध्यमच आहे, तो मीच आहे, फक्त तुला कळत नाही तो मी आहे. तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की अध्यात्मातल्या माणसांनी सदैव आपला जागृत भाव, साक्षी भाव सतत जागा ठेवावा. साक्षी भावाने प्रत्येक घटनेकडे बघावं. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीमध्ये त्याचं अस्तित्व मानावं. चांगली असो नाही तर वाईट असो. मग ती चांगली असो आणि वाईट असो, त्या प्रत्येक घटनेमध्ये त्याचं अस्तित्व आहे. आपल्या संत सत्पुरुषांनी दिलेल्या छोट्या छोट्या अभंगांमधल्या गूढ अभंगांमधनं त्या गोष्टीचा सतत ध्यास धरावा. कारण त्या अभंगांच्या एक एक ओवीमध्ये सुद्धा तुम्ही किती लोकांनी ऐकलं असेल की माझ्या माहितीत असे अनेक लोक आहेत की ज्ञानेश्वरीतल्या एकेका ओवीवरती पीएचडी केली आहे. तुकारामांच्या गाथेतल्या एकेका अभंगावरती पीएचडी केलेली लोक आहेत. माझ्या माहितीत असे अनेक लोक आहेत की एकेका अभंगावरती, एकेका भागावरती, एकेका चॅप्टरवरती पीएचडी केलीत. मग ती ज्ञानेश्वरी काय विलक्षण असेल, ती तुकाराम गाथा काय विलक्षण असेल. आणि ज्ञानोबा तुकाराम असू देत, कबीर असू देत, एकनाथ असू देत, रामदास स्वामी असू देत, हे सगळे म्हणजे इतके विलक्षण. ह्याच्यातलं एक संत जरी आपल्याला आयुष्यामध्ये, एक संताची एक ओवी जरी आपल्याला नीट कळली ना तरी आयुष्य सार्थकी लागतं. तो सारा त्या आमच्या पुण्यामधल्या वैकुंठ स्मशानभूमीतला अभंग आहे ना, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाया यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी भरभरा जीवित वेसी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर जाचे त्यासी अर्पिले, तुका म्हणे लक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. तो अभंग सुद्धा इतका विलक्षण आहे की तो अभंग मी जेव्हा कधी त्या पहिल्यांदा या वैकुंठात वाचला, माझी आजी गेली त्याला, घळाघळा आलेल्या डोळ्यातनं पाणी जे थांबत नव्हतं, तो फक्त अभंग वाचला आणि पाणी थांबलं. त्या अभंगाचा खरं म्हणाल तर अर्थ त्यावेळेला काहीही कळला नव्हता. मला असं वाटलं होतं तो अभंग तो मनुष्य जाताना जी त्याची स्थिती असते त्याच्या वर्णनाचा असावा. आणि मग बाबा महाराज सातारकरांचे माझे खूप छान नातं, त्यांचा खूप छान सहवास मला मिळाला. प्रत्यक्ष बाबा महाराज सातारकरांकडनं हा अभंग मला जवळपास 1 तास एक्सप्लेन केला होता. तेव्हा ते मला म्हणले होते की तुझ्याकडे वेळ असेल तरच माझ्याकडनं आता ऐकायला बैस. ते म्हटलं तुमच्यासाठी म्हटलं मला वेळच वेळ आहे. आणि हा 1 तास त्यांनी मला अभंग एक्सप्लेन केला होता. आणि ज्या अभंगामध्ये वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी भरभरा जीवित वेसी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर जाचे त्यासी अर्पिले. तर हा वैराग्याचा अभंग आहे. की मला वाटत होतं तो वरती गेल्याचा वर्णनाचा अभंग आहे, तर तसा नव्हता. तो समाधीचा अभंग होता. म्हणजे
समाधी स्थितीला ना तुकोबा गेलेत आणि त्या तुकोबांना त्या समाधी तत्वात त्यांनी जो घेतलेला अनुभव आहे त्या अनुभूतीचा अभंग आहे. आणि तो इतका अप्रतिम त्यांनी मला त्याला तो एक्सप्लेन केला. आणि मग मला जेव्हा जेव्हा कधी वैकुंठात जायचा योग येतो कुठल्या तरी मार्गाने, कुणाच्यासाठी जायला लागतं, तेव्हा मी आवर्जून तो अभंग वाचतो आणि असं नेहमी त्याचा विचार करतो की तुकारामांना, तुकोबा महाराजांची आपल्यावर खरंच म्हणजे आपल्या महाराष्ट्रावरती इतकी दैवी शक्तीची कृपा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव, किती किती सांगावे इतके आपले संत सत्पुरुषांची खाण लाभली आपल्या महाराष्ट्राला. आणि ह्यांच्या अभंगातून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींना शिकायला मिळतं. साधं नुसतं पसायदान आहे ना, आपल्या नित्य प्रार्थनेत जरी ठेवलं, एक पसायदान सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतं. नुसत्या पसायदानावरती आमच्या पुण्यात एक सत्पुरुष आहेत, मामा महाराज देशपांडेंच्या शिष्य परंपरेतले, त्यांनी इतकं अप्रतिम पुस्तक त्याच्यावरती लिहिलं आहे. 200-250 पानाचं पुस्तक फक्त पसायदानावरती लिहिलं आहे. हरिकाका उपळेकरांनी नुसत्या हरिपाठावरती प्रचंड विवेचन प्रवचन त्यांची खूप केली आहेत. मला धुंडा महाराज देगलूरकरांची खूप प्रवचनं माझ्या तरुणपणामध्ये ऐकायला मिळाली. या सगळ्या विभूती संत सत्पुरुष म्हणजे बाबा महाराजांचा सहवास खूप मिळाला, त्यांची प्रवचनं मला प्रत्यक्ष लाईव्ह खूप ऐकायला मिळाली. मी नक्की सांगू शकतो की आपली संत परंपरा विलक्षण आहे. एक संत जरी त्याची एक उभी अनुभवता आली, स्वामी संप्रदायामध्ये स्वामी सूत महाराज आणि हरी आनंदनाथ महाराज हे दोन जरी तुम्हाला सत्पुरुष कळले, त्यांच्या एक एक अभंगाच्या करता आल्या, तरी तुम्हाला खूप तुमच्या आयुष्याला विलक्षण कलाटणी मिळू शकते. आजच्या गुरुपौर्णिमेच्या सुंदर दिवशी मला तुमच्याशी कनेक्ट व्हायचा अत्यंत चांगला भाग्याचा क्षण मिळाला. याबद्दल मी अनुभूती ग्रुपच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या आनंददायी, आरोग्यदायी आणि अत्यंत चांगल्या आयुष्यासाठी मी स्वामी महाराजांकडे मनोमन प्रार्थना करतो. पुन्हा लवकर भेटीचा योग त्यांनी आणावा ही प्रार्थना करतो आणि इथे थांबतो.